इडली डोशासोबत सारखी नारळाची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही चटणी ट्राय करून बघा. त्यासाठी कढईमध्ये थोडं तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झालं की यामध्ये थोडे शेंगदाणे, थोडी हरभरा डाळ थोडीशी परतून घेतली. यामध्येच एखादा कांदा, त्यानंतर एखादा टोमॅटो आणि लाल मिरच्या घातल्या. तिथं मी 4-5 घातले. तुम्ही आवडीनुसार घाला, म्हणजे शक्यतो बेडगी मिरचीच वापरा. आता हे सगळं थंड करून घेतलं की यामध्ये थोडीशी कोथिंबीर, चिंच, थोडा गूळ, त्यानंतर आलं, लसूण आणि चणा डाळ घातली आहे थोडी. आणि हे सगळं मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं. मीठसुद्धा घातलं होतं. थोडं पाणी घालून मिक्सरला एकदम पेस्ट बनवून घेतली. आता यावरती फोडणी ओतली. कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि लाल सुक्या मिरचीची. आज मुलांना इडल्या खायच्या होत्या, त्यामुळे इडल्या बनवायचा बेत आहे. तर त्यासाठी इडलीच्या पिठामध्ये मीठ घालून मिक्स करून घेतलं आणि इडलीच्या भांड्यात घालून याच्या इडल्या बनवून घेणार आहे. डाळ तांदळाच्या इडल्या किंवा रव्याच्या इडलीच्या रेसिपीज आपल्या पेजवरती आहेत, त्यामुळे आज काही मी दाखवली नाहीये. मस्त गरम गरम जाळीदार इडली सोबत ही चटणी एकदा ट्राय करून बघा आणि मला सांगा, कारण याची चव काय सांगू तुम्हाला, ॲडिक्ट होशील इतकी चवीला जबरदस्त होते. अजून रेसिपीज बघायच्या असतील तर फॉलो करायला तेवढं विसरू नका.